दर्शको नमस्कार. आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज. आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार धनगर एसटी आरक्षणाने प्रमाणपत्र पदरात पाडून घेण्यासाठी समाज बांधवांनी एकत्र आले पाहिजे. प्रकाश भैया सोनसळे सर, अध्यक्ष धनगर समाज संघटना महाराष्ट्र राज्य. बीड धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी धनगर समाज हा वेळोवेळी आंदोलन, रास्ता रोको, उपोषण करत आहे. या अनुषंगाने धनगर समाज एसटी आरक्षणाची अंमलबजावणी या सरकारने लवकरात लवकर करून धनगर समाजाच्या लेकरांच्या हातामध्ये एसटीचा दाखला द्यावा, यासाठी बीड जिल्ह्यातील वाडी, वस्ती, गावगावी धनगर समाजाच्या घोंगडी बैठका प्रकाश भैया सोनसळे, अध्यक्ष धनगर समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक गावात बैठका होत आहेत. जर आपल्याला या शासनाने एसटीचे आरक्षण अंमलबजावणी जर केली तर आपले हजारो विद्यार्थी, विद्यार्थिनी अधिकारी होतील. यासाठी समाज बांधवांनी तुमचे गट तट बाजूला ठेवून या धनगर एसटी आरक्षण लढ्यामध्ये सामील झाले पाहिजे, असे धनगर समाजाच्या संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सोनसळे यांनी समाज बांधवांशी बोलताना सांगितले. हीच वेळ आहे आपल्या मुलामुलींच्या भविष्याची. हीच वेळ आहे आपल्याला धनगर एसटी आरक्षण पदरात पाडून घेण्याची. हीच वेळ आहे एसटीचे दाखले हातात घेण्याची. यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. राज्य सरकारने महाराष्ट्रातील धनगर एसटी आरक्षणाची दखल घेऊन धनगर समाजाच्या मागणीला न्याय द्यावा. पाटोदा तालुक्यातील उखंडा, लिंबादेवी, भोंडवे वस्ती, पंचक्रोशीतील रोहतवाडी, बेदरवाडी, वरझडी, निरगुडी, धस, पिंपळगाव, घुमरा, पारगाव, पाचेगाव, दासखेड या ठिकाणचे समाज बांधव हे देखील या घोंगडी बैठकीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी प्रकाश भैया सोनसळे, अध्यक्ष धनगर समाज संघटना महाराष्ट्र, दत्तात्रय किवणे सरपंच, श्याम गाडेकर धनगर समाज संघटना युवक जिल्हा उपाध्यक्ष, गोविंद गोचाळे व्याख्याते, रामहरी सोनसळे देवकते मधुकर, अरुण काकडे तालुका अध्यक्ष पाटोदा, नारायण महानोर सरपंच, संजय भोंडवे कोषाध्यक्ष पाटोदा, विठ्ठल कोकाटे, पांडुरंग तागड सरपंच, सयाजी लोकरी युवा नेते, राजेंद्र काकडे सरपंच, सूर्यकांत कोकाटे पत्रकार, शरद शेजूळ, शिवाजी डफाळ माजी सरपंच, रवी माने ग्रामपंचायत सदस्य, प्रताप गिरे ग्रामपंचायत सदस्य, रामदास तागड ग्रामपंचायत सदस्य, सोमनाथ कुडवान, शिवलिंग प्रभाळे, किसन गोदाजी सदर ग्रामपंचायत सदस्य, हनुमान रहींज, विजय काशीद, मल्हारी बंडगर, परशुराम सापनकर, राजेंद्र काशीद, राजेंद्र महानोर, माऊली सोनसळे, सोनाजी किवणे, युवराज मखर, डॉक्टर खिलारे साहेब, श्रीविना सदगर, अभिषेक रोहिंज, अभिषेक पोकळे, कृष्णा हजारे, बाळासाहेब हजारे, शुभम लांडे, सुरेश भावले, खंडागळे भैया, मंगेश ठोसर, किंचक लोखंडे, आकाश चव्हाण, बाबुराव भोंडवे, रामनाथ डोळस, सतीश साबळे, संदीप शिंदे, विलास चव्हाण, बाळू लोखंडे, अमोल भोंडवे तालुका अध्यक्ष धनगर समाज संघटना पाटोदा, केशव भोंडवे उपसरपंच, सुरेश पाळवाडगे ग्रामपंचायत सदस्य, महादेव भोंडवे, अनिल भोंडवे, अनुतत्या भोंडवे, सदाशिव भोंडवे, उमाजी भोंडवे, बाप्पा वादगे, डॉक्टर खिल्लारे, अरुण भोंडवे, ओमकार काळे, धेंडुळे महाराज, माणिकदादा भोंडवे, रोहन भोंडवे, भीमराव भोंडवे, रितेश कोकाटे, उत्तम वादगे, विजय कोडके, किशोर भोंडवे, किरण भोंडवे, केशव सोनसळे, वडके, सूर्यकांत सारंगदादा भोंडवे, ललिता भोंडवे, साखरबाई भोंडवे, बायनाबाई भोंडवे, आशाबाई वादगे, रत्नमाला भोंडवे, सुषमा भोंडवे, विश्वजित भोंडवे, रिधान भोंडवे, वैभव वादगे, गणेश भोंडवे, भोंडवे वस्ती, पिठ्ठी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. समाज बांधवांनो, आपल्या मुलाच्या हक्कासाठी, आपल्या लेकराबाळांच्या हक्कासाठी आपण धनगर समाज एसटी आरक्षणासाठी आपण पुढं आलं पाहिजे. धनगर एसटी आरक्षण हा लढा आपण बीडमधून सुरुवात करणार आहोत. या लढ्यासाठी जागोजागी आंदोलन, जागोजागी मोर्चे बांधणी आणि खेडे गावातील वाडी, वस्ती, तांड्यातला हा धनगर समाज पुढं आला पाहिजे. धनगर आरक्षण कृती समिती व धनगर समाज संघटनेच्या वतीने आपण महाराष्ट्रभर हा धनगर आरक्षणाचा लढा आपण यशस्वी करणार आहोत. यासाठी सर्व समाज बांधवांनी आपला गट तट बाजूला ठेवून धनगर एसटी आरक्षण हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. यळकोट यळकोट धनगर एसटी आरक्षण आम्हाला
धनगर एसटी आरक्षण आम्हाला अरे देत कसं नाही, अरे देत कसं नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, राजे मल्हारराव होळकरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकट एकट. आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. या धनगर आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचं, धनगर आरक्षणाला विरोध करणाऱ्या शासनाचा एकट एकट.